पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शनिवार, तारीख 18 एप्रिल. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये अध्याय 6 ओवी 1-7. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेल्लेने यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकूर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने आणि ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांस आम्ही या कामावर नेमू, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत आणि वाचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली. आणि त्यांनी विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप, प्रखर निकानोर, तिमोन, पार्मिना आणि यहुदीय मतानुसार निकलाव, अंत्योखियकर यांची निवड केली. त्यांस त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. येरुसलेमात शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजक वर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. हे प्रभू, तुझ्या प्रेमाची पाखर आमच्यावर असू दे, कारण आम्ही तुझ्याच आशेवर आहोत. शुभवर्तमान. योहान अध्याय 6 ओवी 16-21. संध्याकाळ झाल्यावर येशूचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्नहुमात जाऊ लागले. एवढ्यात अंधार पडला. तोपर्यंत येशू त्यांच्याजवळ आला नव्हता आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे कोस-सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्यात जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. परंतु तो त्यांना म्हणाला, मी आहे, भिवू नका. म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांना जावयाचे होते त्या ठिकाणी मचवा किनाऱ्यास लागला. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. मी आहे, भिवू नका हे शब्द शिष्यांनी भर समुद्रात वादळ वाऱ्याने तास हैराण झाले असताना ऐकले. प्रत्यक्ष प्रभू येशू मचव्यापर्यंत चालत येताना त्यांनी पाहिले. वादळ वारा व अंधार यांनी भयभीत झालेली त्यांची हृदये शांत झाली. जीवनात अनेकदा दुःख, अडचणी, आजार, संकटे ह्या वादळ वाऱ्यांना आपणास सामोरे जावे लागते. अशा वेळी भिवू नका, मी तुम्हाबरोबर आहे, हे प्रभूचे शब्द आम्हाला धीर देतात. हे शब्द आपण श्रद्धेने स्वीकारून त्यावर विश्वास ठेवतो का?